नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025 म्हणजे या वर्षाची आता 10वी बोर्डची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आहे। बघा आजची तारीख आहे 21/2 बघू शकतात। आता मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला पूर्ण सोल्युशन बघून घ्यायचे। अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती आणि अपेक्षा आहे का सगळ्या विद्यार्थ्यांना, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रश्नपत्रिका गेली असेल, चांगला पेपर गेला असेल। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली मी सुरुवात करतोय। पहिला बघा, चौकटी पूर्ण करा होता। गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे, तर कोणती असतात? ती पिंपळाची असतात, बरोबर आहे। आपल्याला उतारा जर नीट वाचलं त्याच्यामध्ये दिसून येते। पुढे बघा, मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे कोण? तर ते होते संत ज्ञानेश्वर, बरोबर आहे। पॅसेज मध्ये म्हणजे उतार्यामध्ये याची सर्व उत्तरे आपल्याला दिलेली आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा उतारा होता। या उतार्यामध्ये सर्व उत्तर होते। बघा इथं पिंपळाची झाडे पहा, बरोबर आहे। पुढे बघा आता मित्रांनो, का आकृती बंध पूर्ण करा। काय दिला होता प्रश्न? तर वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिना कोणते किंवा महिने कोणते, बरोबर आहे। आता पहिल्याच उतार्यामध्ये जर आपण बघितलं वरती, तर फाल्गुन, चैत्र आणि वैशाख अशा प्रकारे आपल्याला महिने दिले होते, बरोबर आहे। मग हे आता आपल्याला डायरेक्ट दिसतंय। बघा जर तुम्ही पॅसेजला नीट बघितलं, बघा इथं वरती दिलाय फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने। तर 1 महिना चैत्र दिला होता, 2 महिने तुम्हाला फाल्गुन आणि वैशाख लिहायचा होता। बघा 2 मार्क होते, याला एकदम सिंपल होता। पुढे बघा काय होता, स्वमत करायचं होतं आपल्याला का चैत्रातल्या पिंपळाच्या नव पालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहायचे। आता कशा प्रकारे असतात? नव पाल फुटणारे वगैरे असतात, मग झाडाला नवीन पालं येतात, मग याच्या प्रकारचं वर्णन तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला करायचं होतं। पुढे बघा, आकृती पूर्ण करा दिली होती। महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करायची असलेली 2 कार्य। आता हा पण उतारा होता, हा पण उतारा नीट वाचून घेणं अपेक्षित होतं। बघा जर उतारा नीट वाचलं तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला जटिल कार्य आणि अतितटीचे कार्य दिले होते। मग जटिल कार्य कोणते? तर स्त्री साक्षर करणे हे येतं, आणि दुसरं काय, स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत काय उतरवणे, हे 2 त्याचे कारण होते। एक जटिल कार्य आणि हे स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य होतं। बघा पॅसेज जर वाचला तुम्ही तर खाली बघा स्त्री साक्षर करणे आणि जटिल कार्य दिले, पुढच्या अटीतटीचे कार्य पुढच्या पानावरती दिले। बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती। बघा याच्यामध्ये दिसू शकते तुम्हाला, बघा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीला किंवा तिला स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य होते। पुढे बघा, नावे लिहा आला होता। महर्षी कर्वे यांचे जन्मगाव कोणते? तर शेरावली। लक्षात घ्या, याचे उत्तर तुम्हाला गावाचंच नाव लिहायचे, शेरावली, रत्नागिरी किंवा खेड द्यायचं नाही, बरोबर आहे। कोणतं गाव आहे? तर शेरावली। पुढे बघा, वाङ्मयाची जननी कोणाला म्हणतात? सरस्वतीला असे म्हटले जाते। बघा कोणाला? सरस्वतीला असे म्हटले जाते। पुढे दिले स्वमत, स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे। या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा। हे आपल्या तुमच्या स्वतःच्या मताने किंवा तुम्हाला जे वाटेल स्वमत व्यक्त करायचं होतं। पुढे बघा मित्रांनो, अपठित गद्य दिलं होतं। का विधाने चुकी बरोबर ते ओळखायचं। बघा 2 मार्क होते, एकदम हातातले सिंपल साधे मार्क होते। काही मार्क कोणाचे गेले नसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। बघा, तहान लागली की आपण सरबत पितो, तहान लागली आपण काय पितो? पाणी पितो, म्हणून काय उद्याने हे चूक आहे। काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात, बरोबर आहे। काही लोकांना सवय असते 12 भानगडी करायच्या किंवा त्यांच्या गरज असेल, काय स्वभाव असेल त्यानुसार केल्या जाते, बरोबर आहे। पुढे बघा, व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते। व्यायाम जर केला, आपण चांगली कसरत केली तर आपल्याला काय होतं? का आनंद होतो, आपण चांगला फिटनेस असतो, बरोबर आहे। म्हणून हे पण चूक आहे। थकवा आला की आपण काम करतो, कोणीच काम करत नाही। थकवा आला का आपण काय करतो? आराम करतो, शांत झोप वगैरे घेत असतो। याची उत्तर सगळे या पॅसेज मध्ये दिलेले आहेत। पुढे बघा, विधाने पूर्ण करा। काय? ते न चुकता केले जाते जे काय नाही केले तरी चालेल। बघा इथं पहिल्यांदा दिले, बघा जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते, बरोबर आहे। इथं दिलेलं उत्तर हे याचं उत्तर इथं आलंय। पुढे बघा, आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा आला की काय, किंवा थकवा येतो। आपल्याला थकवा आला की आपण झोपतो, बरोबर आहे। लक्षात घ्यायचं, थकवा आला की काय करतो? बसतो, पडतो किंवा झोपतो, हे याचं उत्तर आहे। बघा सोपी प्रश्नपत्रिका होती मित्रांनो। पुढे बघा काय दिले, तर कृती करा। पुढे आपल्याला कविता दिली, त्या कवितेतील ओळी शोधायच्या तुम्हाला। बघा काय, का मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणार। आता भरपूर अशा ओळी आहेत, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता। तू भाजी बनव, मी दोन्ही वेळी बनवते वगैरे, का नाही, ती तिच्या भावाला सांगते
आणि मग ती म्हणते का तू एक भाजी बनव, मी दोन्ही भाज्या एका वेळी बनवते. उंच उडवलेला चेंडू वगैरे आबळात गेला, हे सगळी काय याची का मुलीला आत्मविश्वास आहे, तिला सेल्फ कॉन्फिडन्स गोष्ट आहे, याच्यावरून आपल्याला दिसून येते बघा. तर आपल्याला उन्हाच्या आडोशाला अशा प्रकारे कविता होती मित्रांनो बघा. त्याच्यानंतर बघा का पुढे कविता पूर्ण, जितकी कविता आहे तितका कविता पूर्ण दिलेली होती बघा. आता पुढील प्रश्न आपल्याला बघून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. गणिताचे, इंग्लिशचे तुम्हाला IMP प्रश्न देणार आहे आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिका देखील आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील आणि जुने व्हिडिओ देखील बघून घ्या. बघा आता काय दिलंय, खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. घराचा झरोका काय असतो तर त्याला म्हणतात खिडकी. काय म्हणतात? खिडकी. घरातून, खिडकीतून आपण बघत असतो किंवा घरातून एखादी जाळ वगैरे असते, जाळी म्हणतो आपण. पुढे बघा, भातुकलीचा खेळ म्हणजे काय? बाहुल्यांचा खेळ आपण म्हणतो, बाहुलीचा खेळ. लहानपणी पोरं खेळत असतात, बरोबर आहे, त्या प्रकारे. पुढे बघा, वाक्य पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा होता. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आदन भाताचं. काय करते का बाहुलीला ती एका मांडीवर घेते, मांडीवरती तिला आपण लहान लेकराला कसं थोपटत असतो वगैरे, रडतं ते शांत ठेवतो त्या प्रकारे. आणि काय आंधण भाताचं म्हणजे काय ठेवते का भात शिजायला, तांदूळ शिजायला आपण म्हणतो का भात शिजायला ती ठेवत असते चुलीवरती. पुढे बघा, काव्य सौंदर्य दिलं होतं याचा. पुढं आता पुढे बघा, खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आता दोन कविता दिल्या होत्या, उत्तम लक्षण आणि आकाशी झेप गेरे पाखरा, बरोबर आहे, अशा प्रकारे दिली होती. तुम्हाला एकच कविता याच्यातून निवडायची होती. काय? किंवा दिले एकच, एका कविते सांगितले, बरोबर आहे. मग बघा आता जर आकाशी झेप गेरे पाखरा घेते तर या कवितेचे आपण कवी कोण आहे त्याचे, बरोबर आहे, कवित्री म्हणतो जसं की आपण. कवी कोण याचे तर जगदीश खेबुडकर यांचे, बरोबर आहे. कवी कोण आहे? जगदीश खेबुडकर. कवित्री म्हणजे काय का जेव्हा स्त्री असते तेव्हा कवित्री म्हणतात. पुढे बघा, कवितेचा विषय काय का आपल्याला जगण्याचं महत्व या कवितेत दिसायला मिळते बघा. पुढे काय का कविता आवडली ना आवडली, कविता ही आवडली. का आवडली? कारण उत्तम यश, आनंद हे कशा प्रकारे घ्यायचे आणि आपल्या जीवनात कशी उंच भरारी घ्यायचे असा संदेश आपल्याला या कवितेतून दिलाय, म्हणून ही कविता काय आपल्याला आवडली असं तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचं होतं. पुढे बघा, रसग्रहण करायचं होतं, याचा अर्थ तुम्हाला स्पष्टपणे लिहायचा होता. पुढे बघा, स्थूल वाचन दिले. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ बघा. मनक्या पेरेन लागा या कवितेच्या आधारे सविस्तर लिहायचा होता. पुढे बघा, टीप लिहायचा होता का जिद्दी नेपटन स्वाती महाडिक यांच्यावरती बघा. पुढे परिच्छेद तयार करत होता एक. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न होता का हा समासावरती आलेला होता बघा. काय आलेलं होतं? समासावरती. आई वडील दिले तर आई वडील कोणते? इतर हे द्वंद्व समाज येईल. कोणते? इतरत्व द्वंद्व समाज. पंचवटी कोणते? तर द्विगु समाज. कोणती? द्विगु समाज येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्र कोणते? तर कर्मधारय समाज येईल. आणि चहा पाणी तर समाहार द्वंद्व समाज येईल बघा. अशा प्रकारचं एकदम सिंपल होती. पुढे बघा, शब्दसिद्धी आला होता. प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित अशा प्रकारचे तुम्हाला वर्णन करायचं होतं. आता दोन गटामध्ये प्रत्यय घटित बघा काय तर लाजाळू आणि गुरुत्व. कोणते शब्द ते? लाजाळू आणि गुरुत्व. उपसर्ग काय येईल? भरधाव बघा. लास्टला धाव दिला किंवा भर आपण म्हणतो भरधाव दिसते ना बघा. म्हणजे हा भरधाव आणि उपसर्ग आहे नावमेद, मेद आलेला शब्द, बरोबर आहे. अशा प्रकारे प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित तुम्हाला दोन तक्त्यामध्ये दोन दोन शब्द इकडे लिहायचे होते बघा. 2 मार्काचा प्रश्न होता. पुढे बघा, आता वाक्यप्रचार आले होते. वाक्यप्रचार नेहमीच येतच असतात. पहिला दिला निष्कासित करणे. निष्कासित करणे म्हणजे काय? बाहेर टाकणे, बरोबर आहे, किंवा बाहेर हाकलून लावणे अशा प्रकारचा एक होतं. किंवा एखाद्या वाक्य प्रकार तुम्ही करू शकतात का? एखाद्या मी माझ्या किंवा माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केल्यानंतर माझ्या डोक्यातील किंवा माझे वाईट विचार बाहेर टाकून दिले अशा प्रकारे करू शकतात. गुंग होणे काय? मुग्ध होणे म्हणजे काय? गुंग होणे. पित्त खवळणे म्हणजे काय? अतिशय राग येणे. एखाद्यानं तुमची वस्तू घेतली वगैरे, मारहाण झाली, तुम्हाला काय होतो? खूप राग येतो. अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यात वाक्यात उपयोग करायचा होता. माझ्या भावाने किंवा माझ्या बहिणीने मी जर त्याच्याकडून एखादी वस्तू घेतली तर माझं पित्त खवळतं किंवा त्याचं खवळतं असं काय लिहायचं. पुढे बघा, अचंबित होणे काय? आश्चर्यचकित होणे. अचंबित होणे काय? आश्चर्यचकित होणे असा त्याचा अर्थ होता मित्रांनो. पुढे बघा, आता का भाषिक घटकांवर आधारित कृती होती. शब्द संपत्ती पहिला दिला होता का शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो? तर मार्गदर्शक. कोणता असतो? मार्गदर्शक. किंवा आपण त्याला म्हणतो वाटाड्या. काय म्हणतो? वाटाड्या म्हणतो. पण मग इतरांना जर मार्ग दाखवणारा आपण मार्गदर्शक जास्त उच्चारला जातो. दोन्ही चालून जाईल.
वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. काय होतं? वर्षातून एकदा, वर्षातून जे होतं त्याला आपण वार्षिक म्हणतो. सामायिकला काय म्हणतो आपण? सामायिक म्हणतो, 6 महिन्यातून. बरोबर आहे. साप्ताहिक वगैरे मासिक असतं. पुढे बघा, खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. काय? 2 शब्द समानार्थी लिहायचे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. आई म्हणजे काय? माता, जननी, अशा प्रकारचे आपण त्याला समानार्थी शब्द लिहू शकतो. पुढे बघा, खालील शब्दांचे वचन लिहा. आता बऱ्याच पोरांचं मिस्टेक काय झाली होती, आता स्वतः सुपरविजनला आम्ही वर्गात होतो, मी बऱ्याच जणांचे चालता चालता पेपर बघितले आम्ही, तर त्याच्यामध्ये समजलं का मुलांनी वचन ओळखायचं आपल्याला प्रश्न विचारलाय, पण त्यांनी काय केलं होतं? वचन बदल होतं. नदीचा नद्या केलं होतं, गोट्याचा गोटी केलं होतं. पण मित्रांनो लक्षात घ्या का वचन ओळखायचे, एक वचन आहे का अनेक वचन. मग नदी काय? तर एक वचन, आणि गोट्या काय? अनेक वचन. बरोबर आहे. नदीचं नद्या, गोट्याचं गोटी होतं. बघा, व्यवस्थित प्रश्नपत्रिका समजून घेणं गरजेचं होतं. पुढे बघा, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. दुकानदार शब्द दिलाय, याच्यात दुकान व दार हे शब्द वगळून म्हणजे घ्यायचे नाही, त्याच्यापासून अजून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. मग आता बघा, आपण कान होऊ शकतो, दान होऊ शकतो, नर होऊ शकतो, दूर होऊ शकतो, कार होऊ शकतो, असे शब्द तयार होतात. तुम्हाला फक्त याच्यातले कोणतेही 2 प्रश्न लिहायचे होते. बघा किती काय करायचे होते, कोणतेही 2 लिहिले असतील तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जाईल. पुढे बघा, लेखन नियमानुसार लेखन. काय सांगितले पुढे? तर का अचूक शब्द ओळखा. निर्मिती असं सगळं दिले, तर याचं उत्तर हे दुसरं येतं. दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं सुशिक्षित, तिसऱ्याचं बघा ऐतिहासिक, चौथ्याचं परिस्थिती, आणि 5व्याचं दीपावली, आणि 6व्याचं विद्यापीठ, हे असं योग्य होतं. बघा याच्यातले 4 तुम्हाला घ्यायचे होते कोणते. पुढे बघा, विरामचिन्ह दिले, त्याची ओळखून त्याची फक्त विरामचिन्ह ओळखून त्याची नावं लिहायची. हे काय? प्रश्नचिन्ह, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे काय? स्वल्पविराम. काय? हे स्वल्पविराम. परिभाषिक बघा म्हणजे काय? दुसऱ्या भाषेतील. परिभाषिक म्हणजे काय? दुसऱ्या भाषेतील. आता हे इंग्रजीमध्ये, त्याला मराठीत येतं ड्रामा म्हणतो ना आपण. ड्रामा बघायचं चाललं म्हणजे काय? नाटक. आणि बुक स्टॉल म्हणजे काय? का पुस्तकालय. काय म्हणतात त्याला? पुस्तकालय. इथं कोणीतरी केले, पुस्तकालय नाही, पुस्तकालय. आणि किंवा त्याला म्हणतो आपण पुस्तक विक्री केंद्र, किंवा पुस्तक दुकान, किंवा पुस्तक विक्री दुकान, अशा प्रकारे शब्द देखील चालतील. पुढे बघा, काय दिलं होतं? आता विभाग 5वा बघा, काय दिलं? उपयोजित लेखन दिलंय. पत्र लेखन करायचं होतं. बघा, खालील निवेदन वाचा, त्या खालील कोणतीही एक कृती सोडवा, अशा प्रकारे तुम्हाला दिलं होतं. पत्र लिहायचं होतं मित्रांनो. पुढे बघा, दिसतंय सगळ्यांना? बघा, आता पुढील प्रश्न बघून घेऊया. काय दिलं होतं याच्यामध्ये? बघा, सारांश लेखन देखील आलं होतं. त्यानंतर जाहिरात लेखन. बघा, योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. म्हणजे काय? योगासन वर्ग असेल, काय एखाद्या ठिकाणी व्यायाम म्हणतो आपण, का योगासन म्हणतो, का चालू असेल, किंवा एखादं दुकान असेल, किंवा नवीन क्लास चालू असेल, याचा आपल्याला जाहिरात तयार करायची. बातमी बघा, जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्य पूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. काय केलं? पर्यावरण दिन कधी झाला, काय असेल नसेल तारीख टाकायची होती, त्याच्यानंतर झाडं लावली, काय, अशा प्रकारे तुम्हाला बातमी तयार करायची. पुढे बघा, कथा लेखन. बघा, काय? गोष्ट तयार करायची होती. आणि शेवटी बघा, इकडं प्रसंग लेखन आला होता. एखादा प्रसंग घडतो वगैरे, का म्हणजे आपण एखादी घटना म्हणतो, किंवा एखादा कार्यक्रम म्हणतो. आता इथं काय दिलं होतं? आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, अशा प्रकारे दिलं होतं. आणि याच्यावरती तुम्हाला काय करायचं होतं? का त्याचं वर्णन करायचं होतं. बघा मित्रांनो, पुढे बघा, आता शेवटचं बघा काय? तर आत्मकथन दिलं होतं. नदी दिले, नदीच्या वगैरे आपण आता जुन्या काळात आत्मकथनावरती निबंध यायचा, त्याच प्रकारचा आला होता. का तुम्हाला याच्यावरती नदी असेल, एखाद्या नदी म्हणून नदीच्या भावना, नदीचं कार्य काय करते, नदीला खंत काय वाटते, बाबा लोक कचरा टाकतात, प्रदूषण करतात वगैरे, आजची परिस्थिती काय, जुन्या काळात पाणी किती शुद्ध असतं, आता खराब झालंय, कारखान्यातील पाणी टाकतात वगैरे, असं तिचं आत्मकथन करायचं. पुढे बघा, वैचारिक प्रदूषण समस्या उपाय या विषयावर तुमचे विचारल्या. नक्की प्रदूषण कशामुळे होतंय, काय अडचण आहे, त्याचे उपाय काय केलं जाईल, कोणतं प्रदूषण. आता याच्यामध्ये प्रदूषण म्हणजे काय? सगळंच दिले, वायू प्रदूषण, जल प्रदूषण वगैरे सगळं दिले. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या विचाराने काय असेल ते तुम्हाला विचार मांडायचे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण 2025 म्हणजे आजच झालेली, नुकतीच झालेली प्रश्नपत्रिका याचं पूर्ण सोल्युशन बघितले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढील परीक्षेसाठी, पुढील पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच तुम्हाला गणिताचे IMP प्रश्न आणि मागील प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला उपलब्ध आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनल आहे ते बघून घ्या. तर चला आता भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.